बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिल्याची ही बातमी समोर येते। बोरिवली पूर्व परिसरातील अभिनवी नगर इथे स्थानिक रहिवासी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा चिघळलाय। वन विभागाने परिसरातील सुमारे 50 फूट खासगी जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या विरोधात आता रहिवाशांनी आंदोलनाचा कडक इशारा देखील दिलाय। माहितीनुसार या प्रकरणात 300 पेक्षा अधिक रहिवाशांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे। नगरसेवक राज प्रकाश सुर्वे यांनी ही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। दरम्यान वन विभाग जाणीवपूर्वक खासगी जमिनीमध्ये अतिक्रमण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। काही भागामध्ये सुमारे 2250 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप वन विभागाकडून करण्यात आलाय। त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या कारवाई विरोधात आता परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त देखील केली आहे। दरम्यान या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी लगेचच हस्तक्षेप करून यावर तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। प्रशासनाच्या कारवाईमुळे परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये आदिवासी कुटुंब राहत आहे, वास्तव्यास आहे आणि ते तिथल्या पर्यटकांना, येत असलेल्या पर्यटकांना उदरनिर्वाह करत सेवा देखील देत आहे। मात्र अलीकडील या कारवाईमुळे आता त्यांच्या उपजीविकेवर सुद्धा मोठा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येते। दरम्यान या प्रकरणात आता प्रशासन आणि स्थानिकांमधील वाद कसा मिटणार, यावर काय ऍक्शन घेतली जाणार, यावर काय केलं जाईल, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय।